हा ते बघा घेऊन आले त्यासनी. अरे जालंधर, मला कुठं गेला होतास रे तू? माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. तुझी माझी लई ओळख नाही, पण तू गेला असतास तर आम्हा समजासनी लई वाईट वाटलं असतं. मी ते जवळपास होतो. अरे पण पोरा, असं एकलं कुठं जात जाऊ नगस. असं रानावनात हिंडू नगस. तुला जर वाटलं तर आमच्या संग बोल. आणि तू इथं नव्हता म्हणजे कुठं होता? माझ्या घरात मन लागत नव्हतं म्हणून अरण्यात गेलो होतो. अगं हा रानात एका ठिकाणी ध्यान लावून बसला होता. अरे असं अरण्यात एकटं बसत जाऊ नगस. तुला भूक लागली असेल ना? होय जाय ग, ताट आण. होय, मी जेवण आणते. ये बाळा ये, बैस ये. ये बाळा, मी तुला भरवते. जालंधर, तुझ्यात जे वैराग्य आहे त्यामुळेच तू राजवाडा सोडलास, परंतु कदाचित तू घाई केलीस. तुझे उत्तम संगोपन होणे आवश्यक होते. राजवाड्यात राहून देखील तू ध्यान करू शकत होतास. सर्व सुखात राहून देखील तुझे चित्त तू ध्यानाकडे वळवू शकत होतास. त्यासाठी सर्व सुख सोडून जाण्याची आवश्यकता नव्हती. नंतर संन्यस्त होणे घडणारच होते. आता एका वेगळ्या घरात वेगळ्या माणसात तू आला आहेस. इथून जाण्याची घाई करू नकोस. योग्य वेळ आली की तुला सोडून जायचे आहेच. आहे मी जरा जाऊन येतो. हवं ऐकलं का? हाय मामनजी, मला तुमच्या समध्यासनी एक बोलायचं होतं.
का ग काय झालं? हाय, मला लय भ्या वाटतंय. कशा पायी आणि कोणाचं भ्याव वाटतंय तुला? आज पहाटेच्याला मला एक सपान पडलं. मी आणि जालंधर रानात गेलो होतो. मी लाकडं गोळा करत होते. बरं मग काय झालं? अहो मी कामात होते आणि अचानक जालंधर दिसनासच झाला. अरे देवा, मग काय झालं? अगं सपन आहे ती, एवढा विचार कशा पायी करतीस? अहो नाही हो, मी समधीकडे हुडकलं त्याला, पण कुठंच दिसनासं झाला. मी लय घाबरले. पोरी, आपल्या मनात ज्याचं भ्याव असतंय ना तसं सपान पडतंय बघ. तू काळजी नको करू. हवं पण पहाटेच्याला पडलेलं सपान खरं होतं म्हणतात. अगं ते समज ठीक आहे, पण जालंधरला आपण समजून सांगितलं आहे ना, तो असं काय बी करायचं नाही. तो एकदा गेला म्हणजे सारखा सारखा थोडीच जाणार आहे. हवं पण ती एकदा न सांगता गेला आहे ना व. होय, पण आता तो आपल्या समध्यांची बोलून चालून असतो या. वय, आणि आता त्याची आपल्या समजांशी ओळख बी झाली आहे ना व. ते समज ठीक आहे, पण मला पडलेलं सपान खरं ठरलं. पण आपल्याला पुण्यांदा तो गावलाच नाही तर. ही सृष्टी तुम्हाला पुढे काय घडणार आहे याचे संकेत देत असते, परंतु सामान्यपणे ते ध्यानात येत नाही, कारण त्या संकेतांचा अर्थ समजण्याची दृष्टी त्यांच्याकडे नसते. कोणतीही घटना अचानक घडत नाही, ती हळूहळू घडत असते, परंतु आपल्याला ती घडून गेल्यानंतर समजते. जालंधर हा वैराग्य घेऊनच जन्माला आलेला आहे, त्यामुळे जिथे संसार आहे त्या कुटुंबात त्याचे लक्ष लागणार नाही. त्याला प्रेम मिळाले, माया मिळाली, तरीही मुळातच तो परमतत्वाशी जोडलेला आहे. त्याला गुरु मिळाल्याशिवाय तो शांत होणार नाही. अरे त्यो बघ, वसंत येतो आहे. ह्याच्याच घरी रानातून आणलेलं पोर आहे ना व. हा होय, पर तो पोर कुठून आला आहे? कोण आहे? हे काय ठाव नाही बघ, त्यासनी विचारूया. अरे वसंत, इकडे ये की. काय रे, काय म्हणताय? आम्ही ठीक आहे. वसंत, ते रानात सापडलेल्या पोराचं आयान बाप गावलं का रे? जालंधर नाव आहे त्याचं, आणि त्याच्या आईचं आणि बाचं काय ठाव नाही. काय कसं आहे जालंधर? लय गुणाचं पोर आहे ते, साधं सुद्धा नाहीये. म्हणजे त्याला काय दोन शिंग आहेत काय? अरे खुळ्यांनो, दोन शिंग नाहीत त्याला, पर माझ्या बायकोचा आजार बरा केला त्यानं एका झटक्यात. म्हणजे अरे हिच्या पोटात लय दुखत होतं, समधी औषधं झाली, वैद्य बुवाकडे बी घेऊन गेलो, पर काय बी गुण येईना बघ. तू काय आपलं काहीतरी सांगतोस. तू सांगायचं आणि आम्ही भरोसा ठेवायचा. होय, हे बघ, जे खरं हाय ते हाय. आता तुमचा भरोसा नाही, त्यात म्या काय करायचं? वसंता, या दोघांचा का भरोसा नाही बघ. माझा आहे तुझ्यावर विश्वास. माझ्या बाला बी बरं नसतं, घेऊन येऊ का तुझ्या घरला?
तुम्हासनी सांगूनच चूक झाली. अरे बरं झालं सांगितलं, गावातल्या लोकांना समजेल तरी. म्या सांगितलं ते गावभर करू नका म्हणजे झालं. बर बर. निघतो मी. जालंधर स्वतःहून काही करत नाही, ते त्याच्याकडून सहज घडतं आहे. तो जरी सोमयागातून जन्मला असला तरी त्याला अजून ठाऊक नाही की तो अंतरिक्ष नारायणाचा अवतार आहे. मनुष्याच्या आतमध्ये अनंत ऊर्जा, अनंत शक्ती असते. त्याला केवळ ते ठाऊक नसतं एवढंच. नाथ परंपरेत असणारा प्रत्येक नाथ हा सर्व शक्तींनी युक्त आहे. त्या शक्तीचा प्रत्यय वेळोवेळी सगळ्यांना येतच राहील. जीजी, मी रागवली आहे तुझ्यावर. काय ग, काय झालं? म्या काय केलं? जालंधरनं हिला बरं केलं असं कानावर आलंय माया. तुला का कोणी सांगितलं? तुम्ही लपून ठेवलं ना माझ्यापासनं. आता लपवायचं काय? मला बरं वाटलंय, खरं आहे. अगं पण त्यात रागवायसारखं काय? जालंधरला घरला घेऊन जायचं आहे. कशाला? आमचे हे म्हणले की आमच्या घरात बाधा आहे, जालंधरला सांगून ते काढायचं आहे. अगं तो काय तंत्रमंत्र करणारा वाटलं होय ग तुला? अगं ते लहान पोर हाय. लहान जरी असला तर रानात सापडला आहे. ते देवाचं ध्यान करत होता, समजते त्यातनी समज. अगं तू अशी उभी का? अगं बैस. अगं पाटान जा तिला. वय बैस बाई जायची. बस इथं रखमा. हे बघ, जालंधरला यातलं काय बी समजत नाही. उगा नाही ती काम त्याला सांगू नगस. म्हणजे तुम्हाला माझं काम करायचं नाही असंच म्हणा ना. अगं ये रखमे, अगं घोटभर पाणी तर पिऊन जाय. काय नको मला तुमच्या घरचं. आता काय करावं हिला? आता ही गावभर करल. आता गावभर केलं तर आज ही आली, उद्याच्याला 10 माणसं यायची दारात. मला जालंधरने बरं केलं, तुम्ही सांगितलं वय गावात. होय, एक दोघांशी बोललो तो गावात. अरे पण कशाला सांगायचं? अरे पण झालं तरी काय एवढं? हवं रखमा आली होती, तिच्या घरची बाधा काढाया जालंधरला घेऊन जायचं म्हणत होती. हे म्हणजे आता डोक्याला तापच झाला. भाऊजी, तुम्ही सांगाय नको होतं. ती रखमा आता गावभर करल. म्या बघते, जाऊन भेटून येते. थांबा, मी बी येते तुमच्या संग. वय चल. आणि जालंधर कुठं आहे? हाय, घरातच बसला हाय. आम्ही दोघी जाऊन भेटून येतो.
जगाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिवहर शंभू हे नवनारायण अवतार तू दिनदुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिवहर शंभू अलक निरंजन अलक निरंजन हो अलक निरंजन. ते बघ चुलीपाशीच बसली रखमा रखमा अगं आज कुठे जातेस? अगं ते रागवले ना व आपल्यावर वय ना रखमा. रागू नाही तर काय करू? मी तुम्हाला आपलं समजून काम सांगितलं तर तुम्ही नाही म्हणताय. अगं बाय माझे तू समजतेस तसं जालंधर नाही. त्यासनी तंत्र मंत्र काय बी येत नाही. हे खरं आहे. तू गा अशी मनात राग नका धरूस. तुम्ही सांगताय मला काही खरं वाटत नाही बाई. आता कसं समजावं तुला? हे बघ आम्ही काय बी खोटं बोलत नाही. पर तू एकदा जालंधरला भेटाया ये. हा मग भेटून बोलू. पण रखमा पण हे गावात कोणाला बी सांगायचं नाही. वय येतो आम्ही. चल. भेटली का रखमा? होय जीव खाल्ला नसता तिनं. काय झालं ते सांगितलं नाही तुम्ही? हाव रखमा म्हणाली की जालंधरनी मला बरं केलंय हे बाहेर लोकांनी समजलं. तिला बी समजलं आणि तिचं म्हणणं हाय की जालंधरनी तिचं बी काम करायला पाहिजे. कसलं काम? अहो तिच्या घरात कसली तरी बाधा आहे म्हणे. आणि जालंधर काय करेल तिथं जाऊन? अहो मामनजी जालंधर त्यांच्या घरला गेला नाही तर ती रखमा गावभर बोबाटा करील. काय म्हणून? हेच की जालंधरला समजतंय. लोक काही सुखाने जगू द्यायची नाहीत. तुम्ही तिच्याकडे जायलाच नव्हतं पाहिजे.